यानंतर या घडीची महत्त्वाची अपडेट। अजित पवारांनी वेश बदलून विमान प्रवास कसा केला असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची देखील चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। एअरलाईनची देखील चौकशी व्हायला पाहिजे असं देखील सुप्रिया सुळेंनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं। असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो नाव बदलून येईल, ह्याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे। एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही? आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात, तुमचं नाही विचारत, आमचं तरी विचारतात आधार कार्ड। आम्ही दाखवतो आमचं आधार कार्ड, तेव्हा आमचं चेक इन होतं, तेव्हा आम्हाला आत विमानात बसता येतं। त्याच्यामुळे नाव बदलून वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा। राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत आहेत याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी। उमेशजी, सुप्रिया सुळेंनी अतिशय गंभीर असा हा आरोप केलेला आहे की अजित पवार हे वेश बदलतात, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय, त्यामुळे एअरलाईन सोबत अजित पवारांची देखील चौकशी झाली पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणतात। काय आहे की खासदार म्हणून त्यांना ज्या कारणासाठी लोकांनी निवडून दिलेला आहे त्या संबंधित बारामती लोकसभा मतदारसंघाचे जे काही विषय असतील त्याच्या संदर्भानं लोकसभेच्या फोरमचा वापर करण्याच्या ऐवजी त्या पर्सनली फक्त अजितदादा पवार आणि आमच्या पार्टीच्या संदर्भात, आमच्या नेत्याच्या संदर्भात अशा पद्धतीची बाष्कळ विधानं करत आहेत। हे जगातली इम्पॉसिबल गोष्ट आहे की एअरलाईन्सवर आपण कुठली ओळख लपवून तिथून जाऊ शकतो। आपल्याला कल्पना आहे, आपण सगळेच विमानानं प्रवास करत असताना, एअरपोर्टवरून जात असताना सगळ्या प्रकारची सिक्युरिटीचे सगळे नॉर्म्स जे आहेत त्या ठिकाणी ते लोक पाळतात आणि चेक करतात। असं कधीही झालेलं नाहीये की एअरपोर्टवर नाव बदलून जाऊ शकेल। आणि ज्या व्यक्ती ज्या आहेत, ज्या पॉप्युलर आहेत किंवा ज्या व्यक्तींना सगळे लोक ओळखतात, जे सहज जरी त्यांनी मास्क लावू द्या नाही तर अजून काही सगळं पूर्ण झाकून जाऊ द्या किंवा बुरखा घालून गेले तरच फक्त लपले तर लपले, परंतु ते बुरखा घातले तरी सुद्धा तिथं तो काढावाच लागतो, चेहरा दाखवावाच लागतो। त्यामुळे हे असं शक्यच होत नाही। तिथं आता सगळी डिजिटल स्कॅनिंग होतं, डिजिटली त्या ह्याच्यामध्ये। त्यामुळे हे काही जे असं आहे ना भास्कर बोलतात आणि उगीच नॅशनल सिक्युरिटी वगैरे असल्या गोष्टी उच्चार करून त्या ठिकाणी विनाकारण त्या ठिकाणी त्या सनसनाटी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत। सुप्रिया सुळे जे बोलतात त्यामध्ये काहीही तथ्य नाही, 1% सुद्धा तथ्य नाही। आणि अशा पद्धतीचं वेश बदलून आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीला चकवा देऊन अजितदादा गेलेत, हे हास्यास्पद विधान आहे, लिटरली हास्यास्पद। हे शक्यच नाही, असं होऊ शकत नाही, कुणाच्याही बाबतीत होऊ शकत नाही, कितीही मोठा व्यक्ती असू द्या। उमेशजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा सुप्रिया सुळेंनी केलेलं विधान हे बाष्कळ असल्याचं उमेश पाटील यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।